नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सध्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल अनेक प्रश्न पडलेले आहेत। तर सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि आपण यापूर्वी म्हणजेच 2 दिवसांपूर्वीच नमो शेतकरीचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता याबद्दल व्हिडिओ टाकला होता। परंतु शेतकरी बांधवांच्या अनेक कमेंट्स आलेले आहे की शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की नमो शेतकरी योजना ही बंद झालेली आहे। मग खरोखर आता ही योजना बंद झाली का? मित्रांनो, ही योजना बंद झालेली नाही, तर ही योजना चालू आहे आणि नमोचा 8वा हप्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमाही केला जाईल। तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर सर्वात अगोदर आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राइब करा, कारण येथे तुम्हाला असे शेती संबंधित नवनवीन अपडेट्स पाहायला मिळत असतात। तर शेतकरी मित्रांनो, जसं की अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी महिना संपत आलेला असताना सुद्धा हा नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे, हा 8वा हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकरी बांधवांना मिळायला हवा होता। आणि आज जर आपण पाहिलं तर नमोचा 9व्या हप्त्याचा सुद्धा कालावधी सुरू झालेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधव सध्या नमो शेतकरी योजनेबद्दल अनेक चिंतेत आहेत की ही योजना बंद झाली का? तर ही योजना बंद झालेली नाही। फरक एवढाच आहे की शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता वितरणास खूप विलंब करण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, आपण जर पाहिलं तर एकीकडे आत्ता 2026 मध्ये म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये 2 ते 3 दिवसांपूर्वी राज्यामध्ये जी काही भयंकर गारपीट झाली, काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला, काही भागांमध्ये गारपीटही झाली। यामुळे खरीपाची जी काही शेतकरी बांधवांची शेती पिके होती तर ती उद्ध्वस्त झालेली आहे आणि 2025 मध्ये म्हणजे आपण जर पाहिलं तर जून जुलैमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकरी बांधव हतबल झाला आणि त्यातूनच कुठे सावरतो न सावरतो तर आत्ता 2026 फेब्रुवारी 2026 मध्ये सुद्धा पुन्हा राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला, गारपीटही झाली आणि आजच्या डेटला आपण जर पाहिलं तर संपूर्ण शेतकरी बांधव हतबल झालेला आहे। त्यांना गरज आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, नुकसान भरपाई पीक विमा आणि कर्जमाफी या सर्व गोष्टींची तातडीने गरज आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधव आस लावून बसलेले आहेत, ते म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना या सर्व योजनेचा लाभ केव्हा मिळेल। आता आपण जर पाहिलं तर जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल महत्त्वपूर्ण अशी अपडेट घेतली जाईल किंवा महत्त्वपूर्ण अशी माहिती घेण्यात येईल। परंतु त्या अगोदर राज्य शासनाचा जर विचार केला तर राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पैसा नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण आपण जर पाहिलं तर राज्य शासन आपण जर पाहिलं रस्ते असतील, महामार्ग असतील यांच्यासाठी राज्य शासनाकडे भरपूर पैसा आहे। या कामांसाठी म्हणजे रस्त्यांसाठी, महामार्गांसाठी शासनाच्या माध्यमातून अनेक कोटी रुपयांची उलाढाल केली जाते। यासाठी राज्य शासनाकडे पैसे आहेत, परंतु शेतकरी बांधवांना योजनेचा हप्ता वितरण करण्यासाठी शासनाकडे पुरेसा पैसा नाही आहे असं सुद्धा म्हणता येईल। म्हणजेच एकंदरीत राज्य शासनाचा शेतकरी बांधवांकडे कल जो आहे तर तो कमी झालेला आहे। शेतकरी बांधवांकडे लक्ष न देता व्यापारी वर्ग असेल किंवा मग रस्ते असतील, वाहतूक असेल, त्यानंतर महामार्ग असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्योगपती असतील, तर या उद्योगपतींची कर्ज माफ करण्यासाठी सुद्धा राज्य शासनाकडे भरपूर पैसा आहे। उद्योगपतींच्या हिताचे निर्णय या राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक घेतले जातात। यामध्ये मोठमोठे उद्योगपती असतील त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात, परंतु शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत। जरी घेतले गेले तरी यासाठी खूप विलंब केला जातो। आपण जर पाहिलं तर पीक विमा असेल, आता जानेवारी महिन्यामध्येच पीक विम्याचं वितरण व्हायला हवं होतं, परंतु फेब्रुवारी महिनाही संपत आला, परंतु अद्यापही पीक विमा जमा झालेला नाही। तसेच नमो शेतकरी योजनेचाही 8वा हप्ता, आता 9वा हप्ताही जमा व्हायला हवा होता, परंतु 8वाच हप्ता अद्याप जमा झालेला नाही। म्हणजेच एकंदरीत राज्य शासनाचा कुठेतरी शेतकरी बांधवांकडे दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळते। परंतु मित्रांनो, आता 6 मार्च रोजी जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचं बजेट 2026 हे सादर करणार आहेत। यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीची तरतूद केली जाईल का? या बजेटमध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीची जर तरतूद केली गेली तर मात्र नक्कीच नमोचा 8वा हप्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो। आणि त्याचबरोबर आता आपण जर पाहिलं जी अतिवृष्टी झालेली आहे, अतिवृष्टी झाली, गारपीटही मोठ्या प्रमाणावरती झाली, त्यामुळे शेतकरी बांधवांच्या हिताचा निर्णय जर राज्य शासनाने घेतला तर मात्र 8व्या हप्त्यासोबतच नमोचा 9वाही हप्ता राज्य शासन वितरित करू शकतं। म्हणजे नमोच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, कारण 9व्या हप्त्याचाही कालावधी सुरू झालेला आहे। परंतु मित्रांनो, हे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण असणं आवश्यक आहे, तुमचं लँड रेकॉर्ड यस असणं आवश्यक आहे, तुमचं आधारही तुमच्या बँकेला लिंक असणं महत्त्वपूर्ण असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असणं महत्त्वाचं असणार आहे। हे चारही ऑप्शन जर तुमचे यस असतील तरच तुम्हाला
नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा दोन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा केले जातील। मित्रांनो, आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांच्या हितासाठी जे काही महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले जातील त्याची दररोज दिवसाची जी अपडेट आहे ते आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे जे कोणी शेतकरी बांधव आपल्या आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असतील, पहिल्यांदाच भेट देत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, कारण येथे तुम्हाला संपूर्ण शेती संबंधित अपडेट्स पाहायला मिळणार आहेत। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।